10%ही मराठा आरक्षण देता येणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणतात. कुणबींमध्ये मराठा बांधवांचा समावेश होत नाही. दाव्यानं सांगतो मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मराठा बांधव मागास नसल्यानं आरक्षण देता येणार नाही असं सदावर्तेंचं म्हणणं आहे. तर आरक्षणाबाबत रोहित पवारांचा अभ्यास नाही असं देखील गुणरत्न सदावर्ते म्हणाले. तर कसं पाहता मराठा आरक्षण संदर्भात आपण जर बघितलं 50% हवं आणि ते पण कोर्टात टिकणार. हे रोहित पवार वगैरे यांचा काही अभ्यास असते का? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असतील आणि त्यातले त्यात हा कोण, काय नाव सांगताय तुम्ही? रोहित हा शरद पवारच्या याच्यातला जरंगेच्या नंतरच्या किती मागचा खेळाडू आहे एक्स्ट्रा मधला ते सांगता येत नाही. आणि हा म्हणजे ज्याला स्ट्रगलर आहे शरद पवारच्या खेळातला, त्याच्यामुळं अशा चिल्लर चालर लोकांच्या बोलण्याला मला वाटतं की फार महत्व देण्याची गरज नाहीये. आपण जर बघितलं त्यांनी असं देखील म्हटलंय जे मराठा आरक्षण असेल किंवा तो इतरांना देखील ते आरक्षण दिलं तर त्याचा फायदा देशातील युवांना देखील होऊ शकतो. रोहित पवारचं मी काय सांगितलं, चिल्लर चालर बोलणं आहे, त्याला अभ्यास नाही. कारण ह्या देशामध्ये प्रत्येकाची काळजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग कुडमुडे जोशी जे भटकंती करतात त्या ब्राह्मणापासून ते शेवटच्या माणसापर्यंत, आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी भावापर्यंत सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. आणि धर्मांतरित किंवा मुसलमानांना आरक्षण का देता येत नाही हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतराच्या नंतर म्हणजे माणूस आरक्षणाला पात्र असतो की नाही हे सुद्धा नक्की झालेलं आहे. त्याच्यामुळं ते म्हणतात ना की बडबड्या पैलवान हे असे बडबडे वाचाळखोर पैलवान आहेत रोहित सारखे. त्यांना त्याच्यातलं काही फार कळत नाही. त्यामुळं त्यांना मला वाटतं त्यांच्या बोलण्याला काही किंमत देऊ नये. डंके की चोट पे सांगतो, मराठा आरक्षण कोणत्याच परिस्थितीत